फलक जळाले आणि घरातले दरवाजे सगळे जळून गेले. घरात काय राहिलेलं नाही आता. धान्याचं धान्य होते, गहू येत माझे गहू जळाले 7-8 होते. काय करणार आणि डागाच्या ठिकाणी ज्यावेळेस लागली की 12च्या दरम्यान आग लागली. ज्यावेळेस आग लागली त्यावेळेस मला फोन आला. एका मुलाने फोन केला की तुमच्या मागणीला आग लागली म्हणून. आणि तो फोन उचलल्यानंतर येऊन बघतोय मी दरवाजा उघडतो तर मागचा घरातला दरवाजा माझा पेटलेला होता. मी जर समोरचा दरवाजा उघडून बाहेर पडत नव्हतो आणि फोन येत नव्हतं तर मी घरातून बाहेर सुद्धा निघू शकत नव्हतो. घरात माझा जे अंत झाला असता आतल्या आत. आणि मग माणसं सांगून विचारतात मला की तू का सांगितलं नाही कुणाला. मी सांगत गेल्याशिवाय झालं असेल का. फक्त एवढंच चाललंय माझ्याकडून की माझा जीव घाबरला मला की मला सांगायला सुचना अजून कापर होते माझ्या अंगाचं. तुमच्या काय नाव काय म्हणजे तुकाजी कडूची सोसे. तुमच्या असं किती कोणाकोणाच्या घराला आग लागली? आमच्या घराचे एक महाजू सोसे, बद्री सोसे आणि रमेश सोसे. ती तिकडे गेली ती तिच्या घरात पण नाही गेलेली. हे 4 घराला 4 घराला लागला. 6 घरं समजा हे तिथे अंत आहे तिकडच्या नाही तिकडे गेलेली. आणि ही इकडले घरं हे घरं. किती लाखाचं नुकसान झालं तुमचं किंवा काय काय साहित्य जळालं काय काय? माझं तर भरपूर नुकसान झालं. आता सांगू शकत नाही त्याचे शब्दात मी करू शकत नाही की नुकसान किती झालं असेल ते. आणि सर्वात नुकसान जे झालं ते माझं झालं. आणि मी स्वतः जर घरातून बाहेर पडत नव्हतं तर माझं ते अंतर घरात झाला असता. आणि धान्य गहू हे तर जळालेच. पण मी तुम्हाला सांगू शकत नव्हतं. सांगायलाच नसतो राहिलो मी तुम्हाला. मी जर घरातून एकटं बाहेर पडत नव्हतो.